नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार अगदी साधं, चविष्ट आणि घरगुती वरण। फक्त थोड्याच मिनिटात तयार होणारी वरणची छान अशी रेसिपी। मी नक्कीच सांगू शकते की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा वरण बनवलात की रोज ह्याच पद्धतीने वरण बनवाल। जेवणात वरण भात असेल तर बघा जेवण कसं परिपूर्ण बनतं आणि वरण भात जर जेवणात असेल तर खाण्याची मजाही खूपच वेगळी असते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे वरण भात सगळ्यांनाच खूप आवडतं। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली। डाळ स्वच्छ अशी धुतल्यानंतर त्यातलं आता पाणी आपण काढून घ्यायचं। डाळीतलं पाणी काढून घेतल्यानंतर आता आपण एका कुकरमध्ये डाळ छान अशी शिजवून घेणार आहे। डाळ शिजवण्यासाठी मी आता कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेते। कुकरमध्ये पाणी घातल्यानंतर आता आपण स्वच्छ धुतलेली डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची। त्यानंतर आता मी एक मोठा टोमॅटो चिरलेला घातलेला आहे। थोडीशी हळद घालून घ्यायची। डाळ शिजवतानाच हळद घालून घ्यायची, त्यामुळे वरणाला छान असा कलर येतो। पाहू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ आपली छान शिजलेली आहे। त्यानंतर सगळे एकत्र डाळ मिक्स करून घ्यायची। छान असे डाळ एकसंध करून घ्यायची। त्यानंतर आता मी 1 ग्लास त्यात पाणी घालून घेते। डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर डाळ आणि पाणी छान असे एकसंध मिक्स झालं पाहिजे। छान मिक्स करून घ्यायचं। कुकर गॅसवर ठेवून डाळ छान अशी उकळून घ्यायची। पाहू शकता डाळ आणि पाणी छान असे एकसंध झालं आहे। आता आपण वरणासाठी छान अशी फोडणी बनवून घेऊया। फोडणी बनवण्यासाठी एका पातेल्यात 2 चमचे तेल घालते। तेल छान कडल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं। जिरे पण छान तडतडल्यानंतर थोडा कढीपत्ता घालायचा। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या चेचून घालायच्या। त्यानंतर 1 मिरची चिरून घालून घ्यायची आणि छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं। छान असं लाल रंग येऊपर्यंत सगळं परतून घ्यायचं। त्यानंतर आता वरणला छान अशी टेस्ट येण्यासाठी थोडीशी हिंग, चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। सगळं भाजून झाल्यानंतर त्यात आपण कुकरमधली डाळ घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घालून 1 ते 2 मिनिटं वरण उकळून घ्यायचं। कन्सिस्टन्सी पाहू शकता। वरण खूप जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्ट पण बनवायचं नाही। जर तुम्ही वरण बनवताना तुमच्याकडून वरण पातळ झालं तर त्यासाठी तुम्हाला मी एक टिप सांगते। एक अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि त्यात 1 चमचा बेसन घालायचं आणि बेसन आणि पाणी छान असं मिक्स करायचं आणि ते वरणामध्ये घालून घ्यायचं। त्यामुळे तुमचं वरण पातळ झालं असेल तर घट्ट बनेल आणि वरणाला टेक्स्चर पण छान येईल। तुम्ही माझी ही टिप नक्की फॉलो करा। पाहू शकता 1 मिनिट वरण उकळल्यानंतर किती छान बनलेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे। मऊ असा गरम भात आणि त्याच्यावर गरम वरण आणि थोडीशी तुपाची धार असं खायला असेल तर खूप छान लागतं आणि तुम्ही असं वरण नक्कीच ट्राय करा। तुम्हाला पण खूप आवडेल। गरम भातासोबत वरण खायला खूपच मजा येते। तुम्ही पण असे नक्कीच खाऊन बघा। तुम्हाला पण खायला खूप छान वाटेल। त्यामुळे असे वरण नक्कीच करून पहा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।